बाबा, थँक्यू बाबा. तुम्ही नानाबाईंसमोर काही बोलला नाहीत. थँक्यू. बाप आहे हो मी तुमचा. सतत तुम्ही सुखात राहावं हीच इच्छा आहे हो. सदैव तुम्हाला संकटांपासून दूर ठेवायचा प्रयत्न असतो. म्हणूनच हे त्या विचित्रासाठी स्थळ आणलं ना. काहीतरी करून पोरगी तुमच्या दोघांपासून दूर जायला हवी बस. मला वाटलं तुम्ही पाणीपुरीचं सांगायला आलात. वाटलं होतं सांगून टाकावं. दुर्दैव हेच आहे मेघना की ज्या संकटांची चाहूल मला लागते त्याचा तुम्हाला गंधही नसतो. जय हो. सुखी रहा. बाबा जरा अपसेट वाटत होते आज. काय बोलले का तुझ्याशी? नाही. तिथे पाणीपुरीच्या इथे भेटले ना, तिथे जरा टेन्स वाटले. फार काही बोलले नाहीत. सारखं मला घरी जा करत होते. हा, असेल. इकडे घरी येणार आहेत वगैरे पण काही बोलले नाहीत. काय माहिती रे मेघना, तू पण ते आल्यापासून जरा टेन्शन मध्ये दिसतेस आत्ताही. अरे नाही, असं काही नाहीये. कारण सांगायचं नसेल तर नको सांगूस, पण टेन्शन मध्ये आहेस हे तरी मान्य कर ग. तू खुश असलीस तरी कळतं मला, आणि अपसेट असलीस तरी नाही लपवू शकत. ओके फाईन. हे पण पण काय? नाही, काय नाही, राहू दे. अरे आदित्य, प्लीज तू तुझं बोलणं पूर्ण कर. नाही बघ, गैरसमज करून घेऊ नकोस. हे पण चित्राच्या बाबतीत बाबा जरा जास्तच लक्ष घालतायत असं नाही वाटत आहे का तुला? आधी ती नोकरी आणली धडपड करून. आता हे स्थळाचंही सांगायला त्यांनी उद्यापर्यंत धीर नाही धरला. सध्या आपली पूर्ण फॅमिलीच चित्रामय झाली आहे ना, त्यामुळे त्यांना असं वाटलं असेल की आपणही तिचं भलं करण्यात हातभार लावावा. एनिवेज, आजही मनोजशी बोलणं राहिलंच माझं. म्हणजे? अगं, आम्ही पाणीपुरीच्या इथे होतो तेव्हा चित्राने फोन लावला होता मनोजला. तिचं बोलणं झाल्यावर ती मला देत होती फोन, तेवढ्यात बाबा आले. त्यांच्यासमोर कसं बोलणार मनोजशी, ते राहिलंच. काय हो, एवढ्या रात्री सुरेश राव स्थळाबद्दल सांगायला आले असतील आपल्याला, असं वाटतं तुम्हाला? मला तरी नाही वाटत. नाही, मग कशासाठी आले असतील असं म्हणणं आहे तुझं? ते सर तुम्हाला विचारतेय ना. नाही म्हणजे स्थळ वगैरे त्यांनी दाखवलं ते सगळं ठीक आहे, पण त्यांना ना काहीतरी वेगळंच म्हणायचं होतं. पण काय म्हणायचं होतं ते मला कळत नाहीये. मेघना पण बघा टेन्शन मध्ये होती. नाही, मला असं वाटतं बहुतेक तिला ठाऊक होतं की सुरेशराव येणार आहेत ते. आपण जेवताना एक फोन पण आला, तो मला वाटतं सुरेशरावांचाच असावा. कारण आपण 2-3 वेळा तिला विचारलं सुद्धा कुणाचा फोन आहे म्हणून, पण त्या पट्टीनं शेवटपर्यंत आपल्याला सांगितलेलं नाही. नाही, पण मग तुझं म्हणणं काय आहे?
तर त्यांनी लगेच स्थळाची माहिती खिशातून काढून दिली म्हणजे त्यासाठीच आले होते असं म्हटलं पाहिजे ना. नाही, म्हणूया तसं आता आपण, पण मला काही ही गोष्ट पटत नाही. जाऊ दे ना, सोडून देऊया. नाहीतरी सुरेशराव चमत्कारिकच आहेत. आज कळलं तुला? हो. हसा आता माझ्यावर. काय आता चित्रा, चित्रा, हे काय निघालास की का तू? आणि डबे तयार करून आले, तुला आले, कोणी आले. द्यायचे? का मीच खाऊ दोन्ही मिळून? सॉरी सॉरी. काय रे, तुझ्याही आज लक्षात नाही राहिलं ना? माझ्या लक्षात होतं, मग ती विसरली. ढकलत राहा एकमेकांवरती नुसते. ये ग बाई लवकर, ही काय आता मुहूर्त शोधते वाटते याचा. ऑल द बेस्ट. थँक्यू मेघना. आणि ते नेहमीच आहे. मेघना, तू माझं अजून एक काम करशील? अगं बोल ना. रागावू नकोस प्लीज, पण तुझ्या बाबांना सांगशील का माझ्यासाठी स्थळ नका आणू. माझी सिच्युएशन खूप अवघड होऊन बसते ग. घे रे. तुला तर सगळं माहीतच आहे. मला माहिती आहे ग, पण बाबांना नाही माहिती आहे ना. आणि त्यांना आपण सांगूही शकत नाही. कदाचित खरं लपवल्याची किंमत चुकवावी लागते असंच म्हणावं लागेल. चित्रा, अरे झालं का तुमचं? त्यांच्या गप्पा कधी संपणार आहेत ना कोणाच ठाऊक. चला आता लवकर, आज पहिला दिवस आहे ना. मग सांभाळून बस ग. हो. ओढणी घे बघून नीट. हा, कामात लक्ष दे व्यवस्थित. चला. ऑल द बेस्ट. थँक्यू. जपून ने तिला. हो, पोचून फोन करतो. सावकाश चालव. हो हो. नीट जा रे. नाही म्हणजे अगं, कॉलेजमध्ये असल्यापासून चालवतोय तो बाई, पण मध्ये ऍक्सिडेंट झाला होता ना तेव्हापासून ना जरा मला त्याची काळजीच वाटते. तो ऑफिस मध्ये पोहोचला, फोन केल्याशिवाय माझा जीव काही भांड्यात पडत नाही. नका हो काळजी करू माई. तसा तो सेफ गाडी चालवतो. माई, बहुतेक माझा फोन वाजतो. अगं बाई, हो का? बघ बघ कुणाचं आहे. हा बाबा. मेघना, मला सांगा, सतीशराव बोलले का त्या विचित्राशी? अहो बाबा, कालच सांगितलं ना तुम्ही. लगेच कसे बोलतील ते? अहो मेघना, अहो या अशा गोष्टी दिरंगाई करून चालत नाही हो. लगेच व्हायला हव्यात या गोष्टी. तुम्हाला समजत कसं नाही हो? आणि आता तर त्या विचित्राला जावे बापूंच्या ऑफिसमध्येच नोकरी मिळाली ना. हा, गेले का हो ते ऑफिसला? हो. अहो म्हणजे बाईकवरून गेले असतील ना. जय हो, जय हो. अहो अहो, याचा अर्थ दिवस रात्र ते आता बाईकवरून फिरणार हो, पाणीपुरी खात. तुम्हाला कळत कसं नाहीये हो? बाबा, तसं काही नाहीये हो, प्लीज. अहो मेघना, जे डोळ्यासमोर बघताय त्याचा राग येत नाहीये तुम्हाला, पण त्याच्यातला धोका मी तुम्हाला दाखवून देतोय तर त्याचा राग येतोय. असं नका हो करू, असं नका करू मेघना. बाबा हो, तुम्हाला वाटतंय तसं काहीही नाहीये. तुम्ही पुन्हा पुन्हा तेच सांगताय मला. अहो, कारण वेळ निघून गेल्यानंतर सांगण्यात काहीही उपयोग नाही हो, काही फायदा नाहीये. बाबा, आता कसं समजावू तुम्हाला? अहो, मी रोज प्रत्येक क्षणी प्रत्यय घेते याचा. तुम्हाला वाटते तसं काहीच दिसत नाहीये मला त्यांच्या वागण्यात. आणि मुळात मला ही चर्चाच नाही करायची. माझा माझ्या आदित्यवर पूर्ण विश्वास. नाही, तुमचं बरोबर आहे हो मेघना, पण मी काय म्हणतो की आत्ता तसं तुम्हाला नाही दिसणार हो. तो कोळसा असतो ना, कोळसा, तो जेव्हा धुमसत असतो ना आतून तेव्हा नाही दिसत, पेट घेतल्यावर दिसतो ना. तसं आहे हो हे. आता तुम्हाला काय सांगू, हो तुमच्यापेक्षा काही वर्ष जास्ती पाहिलंय हो मी आयुष्य. तुम्ही नका हो तुमच्या संसाराला आग लागू देऊ मेघना. सांभाळा हो, सांभाळा. काय बोलू हो मी? ठेवतो फोन हो, ठेवतो. जय हो, जय हो.
माई हं, काकडे चिरून ठेवली फ्रीज मध्ये हं. आणि मग आयत्या वेळेस दही घालेन, नाही तर मग पाणी सुटेल ना. हो. आणि थोडा टोमॅटो पण घाल, म्हणजे मुलं त्यानिमित्ताने टोमॅटो पण खातात ग. हं? बरं ठीक आहे. आणि काय करायचंय माई? आता काय कोशिंबिरीची तयारी करून ठेवलीस, आमटी तयार आहे, भाजी तयार आहे. मुलं याच्या आधी 20 मिनिटं पण भात लावू, म्हणजे वाफायला भात मिळेल त्यांना खायला. काय मग आज काय तुला डान्स क्लास नाही वाटतं? नाही आज नाही आहे, उद्या आहे. पण बरं झालं हो, तू डान्सच्या क्लासला जायला लागलीस ते. त्यामुळे कशी अशी शिडशिडीत राहिलीस तू. काहीतरी असं असायलाच हवं ग. नाहीतर आमचं बघ, संसार एके संसार करत बसलो आणि सुस्त झालो अगदी. बरं, तुझा कोर्स किती वर्षांचा आहे? तरी माई विशारद पर्यंत 7 वर्ष लागतात. 7? हं. बाप रे, म्हणजे अजून 7 वर्ष तरी आम्हाला थांबायला लागेल हो नातवंडाचं तोंड बघायला. माई माई काय माई नाही, तुम्ही काय ठरवलं असेल ते ठरवा. पण आता वर्ष व्हायला आलं तुमच्या लग्नाला. आता बाई आम्हाला वेध लागले तो नातवंडाचे. मला तर बाई दिसायलाच लागलं तुमचं बाळ असं गुबर गुबर तुझ्यासारखं, असं उंचच्या उंच माझ्या आधीसारखं. लाजली ग लाजली. ऐकलं माई काय म्हणाला ते? आपलं बाळ. तू काय बघतोस असं? तू काय बघतोयस? बाळ म्हणे, स्वतःच बाळासारखा वागतोस कधी कधी. पण आता कुठेस? अरे लँडलाईन वर करते. हॅलो, आदित्य देसाईंशी बोलू शकते प्लीज? नाही आहेत. काय ग मेघना, तुला आवडलं नाही का मी हा विषय काढलेला? अहो नाही नाही. अगं बस बस. नाही काय आहे, तुम्हा नवीन पिढीला आम्ही तुमच्या गोष्टींमध्ये नाक खुपसलेलं आवडत नाही ना, म्हणून विचारलं ग. अहो नाही हो माई, तसं काहीही नाहीये. नाही म्हणजे तुमचं ठरलेलं असेलच म्हणा, पण मेघना खरं सांगू, आई होण्यासारखा आनंद नाही ग जगात. आपण बाळाला जेव्हा छातीशी घेतो ना, तेव्हा आनंदाची परिसीमा गाठतो. आणि तो आनंद पुरुषाला कधीच मिळू शकत नाही. नाही म्हणजे जर तुम्ही विचार केला असेल तर, आणि मनाची तयारी असेल तुमच्या, तर उगीचच वेळ घालवू नका एवढंच मला म्हणायचंय. नाही म्हणजे हे बघ, आमचा कुठल्याही प्रकारचा हट्ट नाही, जबरदस्ती नाही बरं का. मी आपलं मनात आलं, मला वाटलं ते बोलले हो तुझ्याशी. माय हो, किती लाजवताय मला. अवघडल्यासारखं वाटतंय ना. अगं लाजाळूचं पान नुसतं. चल मी जाऊन येते राणे काकूंकडे जरा.
नाही तशी मी येतेच आता बाहेर किचन मध्ये कोशिंबिरीची तयारी करायला. जमेल ना? चल. पण हा कुठे गेलाय? एरवी मला फोन करतो ऑफिस मधून बाहेर जाताना, आजच नाही केला. पुन्हा एकदा ट्राय करूया ना आदित्यला. डायल केलेला नंबर बंद आहे. स्विच ऑफ. फोन स्विच ऑफ लागतोय. बॅटरी डाऊन झाली असेल. रिसेप्शन मध्ये लावूया. हॅलो JCLC लिमिटेड. हा हॅलो, मला आदित्य देसाईंशी बोलायचं होतं. मॅम आपलं नाव? मेघना. मेघना देसाई. ओके मॅम, लेट मी जस्ट हॅव अ लुक. सॉरी मॅम, आदित्य सर अवेलेबल नाही ऑफिसमध्ये. नाही आहेत? हो, आय एम सॉरी. एक मिनिट. चित्रा करंदीकरांशी बोलू शकते? चित्रा करंदीकर. ऍक्च्युली नवीन आहेत त्या, आजच जॉईन केलंय. ओके मॅम, जस्ट होल्ड ऑन, आय विल जस्ट हॅव अ लुक. आपण नाव काय बोलला? चित्रा करंदीकर. चित्रा करंदीकर. ओके, लेट मी जस्ट चेक. येस, हाऊ मे आय हेल्प यू? चित्रा करंदीकर. Oh, just a minute. Hello. Yes. Here we go. Just a moment. मॅडम ने बोलवलं. हॅलो. हा चित्रा, मेघना बोलते. मेघना, तू आहेस होय? मला केवढं टेन्शन आलं. आपल्या ऑफिसच्या नंबरवर पहिल्याच दिवशी कोणाचा फोन आला. बोल, कशासाठी फोन केलास? अगं काय नाही, सहजच केला होता. आज ऑफिसचा पहिला दिवस आहे ना तुझा. काय कसं चाललंय? खूप मस्त चाललंय. तुला माहितीये का, आदित्यनी माझी सगळ्यांची पर्सनली ओळख करून दिली. तुला माहितीये का, आदित्यला खूप मानतात ऑफिसमध्ये. छान वाटतंय. आणि हळूहळू कामही शिकतीये. मेघना, तू तुझ्या बाबांशी बोललीस का ग? नाही ग अजून. प्लीज बोल ना ग. मला खूप ऑकवर्ड वाटतंय ग. त्यांनी किती प्रेमाने माझ्यासाठी नोकरी आणली, ती मला नाही करता आली. आणि आता ते स्थळही आणलंय, तिथेही नाही म्हणावं लागेल. मेघना, मला खूप कसं तरी वाटतंय ग. तू बोलशील ना त्यांच्याशी प्लीज? ए चित्रा, ऐक ना, मला आदित्यचा फोन येतोय. मी नंतर परत करू तुला फोन. ओके, बाय बाय. काय ग, काय झालं? किती फोन केलेस? काय, कुठं आहेस तू? फोन स्विच ऑफ, ऑफिस मध्ये पण नाहीयेस. अगं मीटिंग साठी जरा बाहेर गेलो होतो, आता जस्ट ऑफिस मध्ये आलो. फोन सायलेंट वर करायला गेलो तर चुकून स्विच ऑफ झाला. बोल. काय रे, पण तू नेहमी सांगून जातोस मला की पुढचे 2 तास फोन करू नकोस म्हणून. कमवून यार मेघना, अगं घाईत होतो मी. तू कशासाठी फोन करत होतीस ते सांगशील का? आता काही विचारू नकोस मला. अरे यार, होय, सांग ना कशासाठी करत होतीस फोन? सांगायचं होतं काहीतरी छान. अगं मग सांग ना. आता नाही, आता तू जेव्हा येशील तेव्हा. नाही नाही यार, एवढा वेळ कसं काय धीर धरू मी? हो मग, मला फोन नाही ना केला त्याची शिक्षा. अच्छा, ऐसा भी है क्या? ओके, मी बघतो तुला घरी आल्यावर. मी पण बघते येतोयस की नाही, आणि आल्यावर मला वेळ देतोयस की नाही ते. अरे आजमा के देख लो मॅडम. बरं चला, कामधाम आहेत की नाही? नाही. बरं, ठेव आता फोन. बाय बाय, बघतो घरी आल्यावर. कधी गही बदलो कधी धुसफुसलो. राणे काकूने अंसपंचाची भाजी दिली तुमच्यासाठी. काढा होते कानात आधी. अगं 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 काय मग? करतेस?
किती झाला वेळ ऐकताय तुम्ही ते? किती वेळ म्हणजे काय? अरे कुमारजी आहेत ते. मग मी जाऊ आत? हे नाही ग बाई, आता तू राणे काकूंकडे गेलीस म्हणून मी आपलं थोडं वेळ ऐकत बसलो होतो. तर तूच समोर असल्यानंतर तूच माझं गाणं, तूच माझं खाणं, तूच जाऊ दे, यमक सापडत नाही. पुरे झाला माझ्यावर विनोद. आजचा कोटा तुमचा संपलाय. अरे वा, राणे काकूंनी खास काहीतरी दिलेलं दिसतंय. तेच तर मगाचपासून सांगते तुम्हाला. अनसा फणसाची भाजी दिली आहे तुमच्यासाठी खास. सांगतेस काय? तोंडाला पाणी सुटलं पाहिजे. दे 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 दे. थांबा हो, लहान मुलांसारखं करू नका. वाटीत काढून देते मी तुम्हाला. अगं बाई, कुणाचा आला फोन? सुरेशराव. अगो बाई, आता बघा बघा. हॅलो, जय हो. जय हो नानासाहेब, जय हो. कसे आहात नानासाहेब? काय मी मजेत आहे, उत्तम आहे. काय गाणी ऐकत बसलोय. वा वा वा, जय हो जय हो. मग काय, कशी काय आठवण काढली? नाही म्हणजे नानासाहेब, अहो त्या पंडितांकडून फोन आला होता हो. कोण पंडित हो? असं काय करताय हो नानासाहेब? अहो आपल्या चित्राताईंसाठी स्थळ नव्हतं का आलं? हा 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 हा. काय 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 म्हणत होते? आलं 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 ना, लक्षात आलं ना? हो हो, आलं तर. पण म्हणजे नाही म्हणजे नानासाहेब, म्हणजे गैरसमज करून घेऊ नका. म्हणजे तुम्ही म्हणाल की मी एवढी का घाई करतोय, पण काय हो, खूप चांगलं स्थळ आहे हो. हातचं नको जायला. म्हणजे चित्राताईंचं कल्याण होईल हो त्या घरात गेल्यावरती. म्हणून मी विचारायला फोन केला की काय कळवायचं त्यांना. नाही, अगदी बरोबर आहे तुमचं, पण काय आहे की तुम्ही मला एक दिवस द्या फक्त. मी स्वतः तुम्हाला फोन करतो. ओके. जय हो जय हो जय हो. ओके, हा कट करतो हा फोन. हा, जय हो जय हो.